त्यांना आपला पाहायला मिळेल जरूर. इथे देखील वेगवान चेंडू होता, समोर चेंडू होता, फक्त ओढवायचं होतं पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे आणि त्याच कारणास्तव इथे देखील चेंडू आला निर्धाव आणि या निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावलाय ते 10 अंकावरती. इथून दटप्पर्श वाढवावे लागतील, कमीत कमी धावसंख्येचं षटक फेकावं लागेल गोलंदाज प्रशांतला. इथे देखील आडव्या पाठीतून प्रहार केला, क्षेत्ररक्षक विवेक तयार आहेत, कोणतीही चुकी होणार नाहीये. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये, विकेट क्रमांक 2 पाहायला मिळतीये. तो गणेश हा सुद्धा दिफात, अजून एकदा संधी डीजे मास्टरला. वन मोर विकेट डाऊन, अजून एक खतरा मिथून बॅक टू द डगआउट. एकदा का एक विकेट पडला ना की लगेचच लाईन लागली जाते बॅट्समन आउट होण्याची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जसं घर फिरलं की घराचे भाषे देखील फिरतात ना, अशी गत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या नाही मोठ्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. हा देखील फटका आता पुरुष बसलाय. विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, आजच्या दिवसामधली पहिली विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेमधली 4थी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण प्रशांत याच्या माध्यमातून लागणारा हा अजून एक 14